त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची, कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे. आलो. कुठं चाललंय एवढ्या तलतलीनं? जरा आमच्या पण जरा थांबत जा की. थांबतो. बरं ती नव तू कसा पाईप पसारलायस? अरे रात्री बापान लय मारली त्यामुळे पाटानं आपलं दुखतं म्हणून आपलं शिकून बसतो. होय, लय वाईट झालं का? हे नीट बस की, काय घर आहे तुझं? शिरक्या हा, सिक्युरिटी बी लागा आपल्याला आता प्रिन्सिपल वरची आयट मारायला लागली ती. हा आपला थीम आपला जातो इथनं, तू थांबितच. ला काय येडबीड आहे काय? मला बोलवलं नीच गेलं. जाऊ दे. आयला आमची गँग कधी येणार आता? आयला रवी आलं वाटत. रवी, अय रवी, इकडे इकडे ये. काय रे श्रीक आहे, एकटाच बसलायस? बाकीच कोण आलं नाही अजून? नाही, येतील की, तू बस की. आणि तुला माहित नाही वे, आपलं बॅरिस्टर दोस्त तो देण्यात होता असा आणि रावला असा. कसं रे जमतं तुला हे? काय रे, काय झालं? म्हणजे काल मी तुझ्या घरी आलेलो आणि तू माझ्या मनातच घर केलंस. म्हणजे एवढं दुःख हसून सुधी तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. कसं काय रे? अरे शिरक्या, माझं काय घेऊन बसलायस? अरे माझ्यापेक्षा या जगामध्ये वाईट परिस्थितीत जगणारे लोक आहेत. तिकडं भारताच्या सीमेवरती शहीद होणारा जवान असेल आणि इकडं कर्जाचा डोंगर बघून खचलेला आपला शेतकरी राजा. यांच्या दुःखासमोर माझं दुःख काहीच नाही रे. मला हेच तुझं लय आवडतं. म्हणजे तू तुझ्या दुःखाचा कधीच तमाशा करत बसत नाही. शिरक्या, माझ्या दुःखा जर मी तमाशा करत असतो ना तर आत्तापर्यंत मी इथं नसतो रे. बरं ती सगळं जाऊ देत. मी तुला जी गोष्ट बोललो ती तुझ्यात आणि माझ्यात फक्त राहू दे. कोणाला कळवून फक्त देऊ नको. नाही काय ना. आणि तू आपल्या दोस्तीची शपथ गाठल्या रे, मग कसं सांगू मी कोणाला? अरे तो राहुल्या बघ, लॅब मधनं बाहेर आलाय. अरे अभ्यास करायला लागलाय काय? मला बी तीच वाटतं. ए राहुल्या, पटतं ना रे. बास कर अभ्यास, बस इथं. हे अरे बास कर की अभ्यास. अरे तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही? ए अभ्यासू, अरे बंद कर ती. अभ्यास कुठला? चिट्टी सुट्टी चिट्टी. बोंबला. अरे राहुल्या, अरे तो दिन्या कुठं आहे? एकटा झालायस तू? अरे तो आहे ना त्या मामाच्या पुरीच्या लग्नाला गेलाय, तिकडं आहे त्यो. म्हणजे दिन्याचं ह्यो पण छान चुकला. म्हणजे बंगला हे, गाडी हे, सब कुछ है अपने पास. सगळं असून सुधीक. आपण गाडी बंगल्याचा काय संबंध? तुम्हाला कुठं काय माहितीये का? लय मोठा संबंध आहे. म्हणजे आता दिनूचं मेनूवर सेटिंग लावून द्यायलाच लागते. शिरक्या, काय तर सारखं तुमचं दिन मेनू. तुम्हाला काय दुसरा सब्जेक्ट नाही का बोलायला? कोण बोलतंय बघ, चाफ्याचं फुल. तुम्हाला काय कामधंदा आहेत का? मी निघालो लेक्चरला. तुम्हाला यायचं असलं या, नाही तर बसा इथंच. रव्या, अरे चाफ्याचं फुल अजून याच आहे. बरं तू मोर, आम्ही आलो चाफ्याच्या फुलाला घेऊन. बरे चली, तिला चिट्टे जावा फुल. वैशे, आपण NSS ला नाव देतोय खरं, कॅम्प लागला. घरचे जर नाही म्हणले ना तर तू आहेस आणि मी आहे. नको काळजी करू ग, मी हाय ना.
असं पण तुझा मामा म्हणतोच की या दोघी एकत्र असल्यावर काय काळजी नाही. चल बघू पुढचं पुढे. हो, माझ्या मामाचा माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर लई विश्वास आहे ना. अगं तरी पण काय नाही. ती बघ तिथं पोरगी बसली आहे. चल. तुझी नावं इथंच येतात ना? हो इथंच. आर्ट्स की सायन्स? आर्ट्स. लवकर आलाय. आता 4च जागा शिल्लक राहिल्यात. उसके बाद लिस्ट फुल होने वाली आहे. आणि ती 4ही नावं मी सायन्स वाल्यांचीच घेणार आहे. त्यामुळे तुमची नावं मी घेऊ शकत नाही. सॉरी. अशी कशी नावं नाही घेत? कॉलेज काय तुमच्या बापाचं आहे व्हय? ए नीट बोल काय. नीटच बोलते मी. घे नावं लिहून. आता तर मी घेतच नसते. अगं बाई बाई बाई, बघितलं का? आमची नावं लिहून गेला झालीये. ए, गप गुमाना नावं लिहून घ्या. नाहीतर मी शिंदे सरांनाच तुझं नाव सांगेन. सांग. सोनाली नारायण पवार. आणि तुझं? वैशाली कृष्णा कदम. आता काय जेवण करून जाणार आहे? चला या. कॉलेजमध्ये आज वाडा किती वाडा की होय म्हणे. हा. अरे ते जाधव सराच्या नोटचं काय झालं? अहो दादा, तुम्ही पण कुणाला विचारताय? मला. ते बी आहे म्हणा. ऐक, एक काम कर. हा. उद्या कुठल्या तरी पोरीची नोट्स घेऊन ये. बरं जातो. हा, आणि तुझं बी लिहून टाक आणि माझं बी लिहून टाक. तुमचं पण मीच लिहू. मग आता काय लिहायलाच लागणार. आणि तुला ते काल सांगितलेलं काम त्याचं काय झालं? अहो दादा, लक्षात नाही राहिलं ते. नाव लिहायला गेलेलो पण लगेच निघून गेली ती. का मारलं विचार? अरे विचार की. का मारलं? कारण तू मला हे आत्ता सांगतोयस. नाव लिहून घेतलं नाही. कुठे आहे ती? कुठे आहे? असेल त्या NSSच्या इथं. चल बघू असं कसं नाव लिहून घेत नाही ती. हो गई लिस्ट कंप्लीट. अभी क्या हुआ? कुछ काम था क्या? शेक्सपियर काहीतरी म्हणला होता. काय म्हणला होता म्हणे? अहो दादा, जे आठवत नाही ते डायलॉग कशाला नको तिथे घेताय? अहो दादा, तुम्ही असं बघू नका. मला भीती वाटते तुमची. मला पण. मी येते. ए टिटवे, काय टिटव लावले? हा, माझं नाव म्हणजे एक वादळ आहे, वादळ. आणि त्या वादळाला रोखण्याचा प्रयत्न केलायस तू. कधी उडून जाशील ना, कळणार सुद्धा नाही. अहो दादा, त्या दिवशी नाव द्यायला आलेलो. तुमच्या विषयीलाच काय काय बोलत होती? विचारा की तिला. नहीं, उस दिन मुझे काम था. आणि तसंही आता नावाची कॅपॅसिटी संपली आहे. तुमची नावं मी नाही लिहून घेऊ शकत. कॅपॅसिटी संपली आहे. कॅपॅसिटी संपतं ना, तिथं घुसाय मला लय आवडतं. माने पेन घ्या. वैशाली असू द्या, असू द्या. कोमल असू द्या, सारिका असू द्या. रुपाली असू द्या. निशिगंधा हा, चाफ्याचं फूल असू द्या. पाहिजे.
सदाशिव मोरे उडवा त्याला. फुली जयवंत साठे त्याला पण उडवा. फुली या दोघांच्या जागी आमच्या दोघांची नावं टाकतोय. विक्रम सर्जेराव हो स ले. नाव नीट लक्षात ठेवायचं. दादा माझं पण नाव लिहा. मला फक्त माझंच नाव लिहिता येतं. जाऊ द्या लिहितो माझं मीच. काय येतच नाही तर. ठीक आहे. हा मगन हा घेतो घेतो. घालू चाल मला बाहेर दिसत. थांबा 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 थांबा. तिच्या बापाचं कॉलेज असल्यागतच बोलत होती. नाहीतर काय, बरं झालं तू त्या शिंदे सरांचं नाव घेतलंस, नाहीतर त्या पुरगीने नावच लिहून घेतली नसती आपली. अशी कशी लिहून घेतली नसती? बोंबलं नाका कॉलेज गोळा केला असतं मी. आर्टला असलो म्हणून काय झालं, आपलं पण हे कॉलेजच आहे. एकदा NSS चालू होऊ दे ग. सायन्सच्या पोरींची मस्तीच काढू आपण. काय झालं? असं का बोलताय? ए बया, तुला मध्ये मध्ये नाव खुपसायची लई सवय दिसते वाटतं. तसं नाही, तुम्ही आत्ता सायन्सच्या मुलीबद्दल बोलत होता म्हणून विचारलं. तुला काय एवढा पुळका आलाय ग? सायन्सचीच दिसतेस. बया, आधीच त्या पोरीनं माझं डोकं फिरवलंय. आता तू नको फिरवूस, जा हितनं. कोण काय बोललं? मी मदत करू का? तू काय मदत करणार आहेस? आधीच त्या पोरींचं मेंदू असतात गुडघ्यात, एकदम भावनाशून्य. असं नसतं, सगळेच सारखे नसतात. तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. तुझ्या वागण्यावरून तू सायन्सचीच वाटत नाही. मी सायन्स विभागाचीच विद्यार्थी आहे, पण तुम्ही समजता तशी नाही. तुम्ही शांत व्हा, एवढी चिडचिड नका करू. कोण तुम्हाला काही बोललं असेल तर मी माफी मागते. तू कशाला माफी मागतेस ग? जाऊ दे, तू तशी नाही वाटली आम्हाला. तुमचा राग शांत झाला हे महत्वाचं. या गोंधळात माझं नावच सांगायचं राहिलं. मी भावना. छान आहे तुझं नाव. माझं नाव सोनाली आणि ही वैशाली. अच्छा, छान वाटलं तुला भेटून. बरं जाऊ आम्ही, लेट होतोय हो. जायला. चल भेटू नंतर NSS ला. हा. हो. सर आत येऊ? हा सलमा ये. सर ही त्या NSSच्या मुलांची लिस्ट, आणि इथून पुढे मला असली कामं सांगू नका. का काय झालं? सर मुलं खूप त्रास देतात. मगाशी तो विक्रम आणि मनीष आलेला, त्यांनी मला धमकी दिली आणि घाबरवलं सुद्धा, आणि इथल्या 2 मुलांची नावं खोडून स्वतःची नावं तिथं घातलीत. तू नको काळजी करू, मी चांगलीच अद्दल घडवतो. आणि असून देत, तू त्यांची नावं घे आणि ज्या कोणाची नावं कुठल्यात ती पण नावं घे. ठीक है सर, अब मैं आती हूँ. सर का लेक्चर शुरू होने वाला है. हां, आणि तू घाबरू नकोस, तू NSSची शेअर आहेस. ये तू. हो सर. रुपे, अगं सलमी तू चल, लेक्चरला उशीर होतोय. किधर थी तू रुपे? अशी कुठं मैत्रीण असते का? अगं हो हो, काय झालं? एवढी का वैतागली आहेस? तू मला एकटीला सोडून तिथं का निघून गेलीस ग? अगं पण झालं काय? रुपे, वो ना परसों मना उसका और उस विक्रम का नाम NSS लिस्ट में लिखवाने आया था, और मैंने उनका नाम लिखकर नहीं लिया तो वो गुस्से से चला गया, और आज वो उस विक्रम को लेके मेरे पास आया था. तुला माहितीये त्या विक्रमने मला किती भीती दाखवली आणि किती धमकी दिली. त्याने तुला धमकी दिली? हो त्या भाडकावला माहित बीत नाही का तू माझी मैत्रीण असते? रुपे, मुझे तो उसका बहुत डर लग रहा है. थांब, तू घाबरू नकोस, त्याला मी दाखवते.
इंग्लिश बोला. काय बोललास हिला तू? टिटवीनं चुगली केलेली दिसतीये. हा? ए साध्या भोळ्या पोरीनं धमकी देतोस ना? माझ्याशी बोल आता. ए म्हणे अरे सांग ना हिला आपण पोरींच्या नादाला लागत नाही नाहीतर हिला कधीच सांगितलं असतं. ए इथून पुढे ना सगळ्या मुलींची ना इज्जतीत वागायचं नाहीतर